तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोकशाही मराठीच्या पुणे संवाद 2025 या सोहळ्याला उपस्थिती लावली। दरम्यान त्यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं। आपण सुशिक्षित झालो तरी मानसिकता बदललेली नाहीये। आजही घराच्या दारावर सातबारावर पुरुषांचंच नाव दिसतं, त्यामुळे माणूस म्हणून एकत्र काम करण्याची गरज असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं। तर महिला अत्याचार प्रकरणाची बातमी न्याय मिळेपर्यंत लावून धरावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। काउन्सिलिंग सेलच्या माध्यमातून जवळजवळ 90 ते 91% केसेस आम्ही याच्या माध्यमातून कुटुंबाला एकत्रित करण्यासाठी केलेले आहेत आणि म्हणून हा महत्त्वाचा फार मुद्दा आहे असं मला वाटतं। आजकाल मी मगाशी सांगितलं की आपल्यामध्ये संवाद कमी पडतो। आपल्याकडे संस्कृती अशी आहे की आपण आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग करतो। नॅशनल कमिशन कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये आता प्री मॅरेज काउन्सिलिंगच्यासाठी समिती गठीत केलेली आहे। पहिल्या पानावरती आज येणारी बातमी तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत पहिल्या पानावरतीच राहू द्यावी। पहिल्या पानावर येणारी बातमी उद्या दुसऱ्या पानावर जाते, तिसऱ्या दिवशी ती शेवटच्या पानावरून गायब होते। जसं नीलमताईंनी सुद्धा सांगितलं की त्या घटनेचं काय होतं हे आम्ही दाखवत नाही आणि तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा आम्हाला लोकांमधून विचारलं जातं की तुम्ही सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट केलाय आणि चार्जशीट ही 15 ते 16 दिवसामध्ये दाखल होती। इतक्या कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल होत असताना खरं तर पोलिसांनी केलेला तपास आणि प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे सादर करणं हे सगळं करत असताना फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करणं आणि न्याय देणं, पण हे समोर कुठंच येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।